वृद्ध वडिलांनी मुलाला शिकवला आयुष्यभरासाठी धडा। एका गावात रामभाऊ नावाचे वृद्ध वडील राहत होते। वयाच्या 70व्या वर्षीही ते साधं, शांत आणि समाधानाचे जीवन जगत होते। पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं। त्यांचा एकुलता एक मुलगा अमोल आणि सून प्रिया यांच्यासोबत ते राहत होते। रामभाऊंनी आयुष्यभर कष्ट करून मुलाला शिकवलं, मोठं केलं, नोकरीला लावलं। स्वतःच्या इच्छा मारल्या पण मुलाच्या प्रत्येक स्वप्नाला पंख दिले। अमोलला आठवतही नव्हतं की त्याच्या वडिलांनी किती रात्री उपाशी राहून त्याला पुस्तकं आणून दिली होती। काळ बदलला। अमोलचं लग्न झालं, घरात सून आली आणि हळूहळू रामभाऊ घरातले वडील कमी आणि ओझ जास्त वाटू लागले। एक दिवस सकाळी रामभाऊ टीव्ही पाहत बसले होते। रिमोटचं बटन दाबताना चुकून एसी सुरू झाला। काही वेळाने अमोल ऑफिसमधून आला। वीज बिल पाहून त्याचा पारा चढला। बाबा, तुम्हाला काही समजत नाही का आता? कशाला एसी चालू केला होता? रामभाऊ शांत होते। बोल ना बाबा, बिल कोण भरणार? तुमचा दुसरा बाप येणार आहे का? हे शब्द ऐकताच रामभाऊंच्या छातीत काहीतरी तुटलं। ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्य घालवलं, त्याच मुलाने आज दुसरा बाप हा शब्द वापरला होता। पण ते काही बोलले नाही, फक्त हलकंसं हसले आणि म्हणाले, हो रे बाळा, चूक झाली माझी। त्या रात्री रामभाऊ झोपले नाही। घरातले सगळे झोपल्यावर त्यांनी जुन्या कपाटातून एक फाईल बाहेर काढली। त्या फाईलमध्ये अमोलच्या लहानपणापासूनच्या आठवणी होत्या। पहिल्या इयत्तेचं मार्कशीट, शाळेचा पहिला फोटो, डॉक्टरांची बिलं, कॉलेजच्या फीच्या पावत्या। प्रत्येक कागदावर त्यांचं आयुष्य लिहिलेलं होतं। ते रडले, खूप रडले, पण कोणालाही आवाज ऐकू दिला नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक छोटी बॅग भरली। 2 जोड कपडे, जुनी डायरी आणि पत्नीचा फोटो। घरातून निघताना त्यांनी सुनेला फक्त एवढंच सांगितलं, मी जरा मंदिरात जातो। सूनने मान हलवली। कोणी थांबवलं नाही, कोणी विचारलं नाही। 3 दिवस गेले, रामभाऊ घरी परतले नाही। अमोलला थोडी काळजी वाटू लागली। त्याने शोधाशोध सुरू केली। मंदिरात विचारलं, नातेवाईकांकडे विचारलं, पण रामभाऊ कुठेच नव्हते। एक आठवडा उलटला। अचानक पोस्टाने एक लिफाफा आला। त्यावर रामभाऊंचं नाव होतं। अमोलने थरथरत्या हातांनी पत्र उघडलं। पत्रात लिहिलं होतं, प्रिय अमोल, तू लहान असताना रात्री तुला ताप आला की मी रात्रभर जागा राहायचो। तू शाळेत पडला होतास तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते। तुझ्या कॉलेजच्या फीसाठी मी माझी शेती विकली। तू कधी विचारलंस नाहीस की बाबा नवीन कपडे का घेत नाही? कारण मला तुझी स्वप्न पूर्ण करायची होती। पण बाळा, ज्या दिवशी तू म्हणालास की बिल कोण भरणार, दुसरा बाप येणार आहे का, त्या दिवशी मला जाणवलं, माझा मुलगा मोठा झाला आहे, पण माणूस होणं विसरला आहे। मी तुझ्यावर रागावलेलो नाही, कारण बाप कधी मुलावर रागावत नाही। फक्त एक विनंती, उद्या तुझा मुलगा मोठा झाल्यावर त्याला माझ्यासारखा बाप मिळू दे, पण तुला माझ्यासारखं दुःख कधी मिळू नये। तुझा बाबा। पत्र वाचून अमोलच्या हातातून कागद खाली पडला। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। पहिल्यांदाच त्याला स्वतःचा तिरस्कार वाटत होता। तो मोठ्याने रडू लागला, बाबा, मला माफ करा। पण आता ते ऐकायला तिथे नव्हते। पत्रासोबत आणखी एक कागद होता। तो वृद्धाश्रमाचा पत्ता होता। अमोल आणि प्रिया ताबडतोब तिथे पोहोचले।
रामभाऊ एका बाकावर बसून छोट्या मुलांसारख्या इतर वृद्धांसोबत गप्पा मारत होते. अमोल त्यांच्या पुढे जाऊन गुडघ्यावर बसला. बाबा, मला माफ करा. रामभाऊंचे डोळे भरून आले. उठ बाळा. नाही बाबा, आधी माफ करा. अमोल लहान मुलासारखा रडत होता. रामभाऊंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, बाप मुलाला शिक्षा करत नाही, तो फक्त शिकवतो. मी तुला सोडून गेलो नाही, फक्त तुला तुझी चूक दाखवली. त्या दिवशी अमोलने वडिलांना घरी आणलं. घरात त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली केली. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्याने आपल्या मनात त्यांच्यासाठी पुन्हा आदराचं स्थान निर्माण केलं. मनाला भिडणारा संदेश. आईवडील म्हातारे होतात तेव्हा त्यांना पैशांची गरज नसते. त्यांना हवी असते फक्त 2 प्रेमाची शब्द. त्यांच्या थरथरणाऱ्या हातांना आधार द्या, कारण कधी काळी त्याच हातांनी तुम्हाला चालायला शिकवलं होतं. त्यांच्या चुका सहन करा, कारण तुमच्या हजारो चुका त्यांनी हस्त सहन केल्या होत्या. लक्षात ठेवा, जगात सर्व काही परत मिळू शकतं, पण आईवडील एकदा निघून गेले की त्यांची जागा कोणाच्याही प्रेमाने भरून निघत नाही. कथेचा सखोल भावनिक कानमंत्र. मित्रांनो, वृद्ध आईवडील हे घरातील जुने सामान नसतात की ते जुने झाले म्हणून बाजूला ठेवायचे. ते त्या झाडाच्या मुळांसारखे असतात, ज्यांनी आयुष्यभर स्वतः अंधारात राहून आपल्याला सावली दिलेली असते. जेव्हा त्यांचे हात थरथरू लागतात तेव्हा लक्षात ठेवा, कधी काळी त्याच हातांनी तुमचे बोट धरून तुम्हाला चालायला शिकवले होते. जेव्हा त्यांना एखादी गोष्ट वारंवार विचारावी लागते तेव्हा चिडू नका, कारण तुम्ही लहान असताना एकच प्रश्न 100 वेळा विचारला तरी त्यांनी प्रेमाने उत्तर दिले होते. आणि जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा त्यांना तुमच्या पैशांची, मोठ्या घराची किंवा महागड्या भेटवस्तूंची गरज नसते. त्यांना फक्त एवढंच हवं असतं, बाबा, तुम्ही कसे आहात? आई, जेवलात का? हे 2 शब्द. कारण वृद्धापकाळातील सर्वात मोठं दुःख गरिबी नसतं, तर स्वतःच्या लेकरांकडून मिळणारा उपेक्षेचा घाव असतो. लक्षात ठेवा, आईवडील आपल्याला जन्म देतात, संस्कार देतात, स्वतःची स्वप्न मोडून आपली स्वप्न पूर्ण करतात. पण त्यांच्या शेवटच्या काळात जर आपण त्यांना अश्रू दिले तर आयुष्यभर कमावलेलं यश सुद्धा त्या एका पापाचं ओझं हलकं करू शकत नाही. अंतिम कानमंत्र. आईवडील जिवंत असताना त्यांना वेळ द्या, कारण त्यांच्या फोटोसमोर रडण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडलेलं असतं. ज्यांच्या पायाशी बसून तुम्ही मोठे झालात त्यांनाच एक दिवस एकटे सोडू नका, कारण वृद्ध आईवडिलांचा शाप नसतो, पण त्यांचे अश्रू आयुष्यभर पाठलाग करत राहतात. जय सियाराम.